नमस्कार, मी हर्षाली. मंडळी, पावसाळा सुरू होतोय आणि या पावसामध्ये आपल्याला जितकी मजा येते तितकी चिडचिड सुद्धा होत असते. कधी गडबडीमध्ये छत्रीच विसरते, कधी येता जाता कपडेच भिजतात, तर कधी कधी ऑफिसला पोहोचेपर्यंत सगळा मेकअपच वाहून जातो. पण माझ्या सखींनो, जर तुमच्या बॅगमध्ये या काही मोजक्या गोष्टी असतील ना, तर तुमची अजिबात चिडचिड होणार नाही. उलट तुमचा पावसाळा एकदम सोपा आणि कम्फर्टेबल होईल. मग अशा कोणत्या 10 गोष्टी आहेत ज्या तुमच्या बॅगमध्ये असायलाच पाहिजेत? आपण महिलांना आधीच बॅगमध्ये अख्खं जग घेऊन फिरत असतो, पण पावसाळ्यात मात्र बॅग भरताना थोडी जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. कारण ऑफिसला जाताना पाऊस कधी येईल काही सांगता येत नाही. आता लोकल असो, बस असो किंवा स्वतःची गाडी, पावसामध्ये प्रवास करताना नेहमीच आपली तारांबळ उडतेच. तर आज आपण अशा काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत आणि अशा काही वस्तू, ज्या 10 वस्तू आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे, या तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवायलाच पाहिजे पावसाळ्यात. आणि त्या जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात आधी छत्री किंवा छोटा ट्रान्सपरंट रेनकोट. आता पावसाळ्यात छत्री तर आपण सोबत ठेवतोच, पण छत्री घेताना शक्यतो छोट्या साईजची आणि एकदम लाईट वेट छत्री घ्या, जेणेकरून ती बॅगमध्ये इझिली कॅरी करता येईल. कारण का त्याचा आणि एक्स्ट्रा ओझं घ्यावं लागेल. जर तुम्हाला रोज छत्रीचं ओझं वाहनं झेपणार नसेल, तर बाजारात एकदम छोटा आणि ट्रान्सपरंट रेनकोट सुद्धा मिळतो. हा रेनकोट वजनाला खूप हलका असतो आणि बॅगमध्ये अगदी कमी जागा घेतो, त्यामुळे हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर येतो छोटा नॅपकिन किंवा मायक्रोफायबर टॉवेल. आता पावसात कितीही आपण वाचायचा प्रयत्न केला तरी थोडेफार आपण भिजतोच, हातपाय भिजतातच. त्यामुळे ऑफिसमध्ये AC सुरू असतो आणि अशा वेळी ओल्या अंगाने जेव्हा तुम्ही AC बसता तेव्हा लगेच सर्दी खोकला होऊ शकतो. म्हणूनच बॅगमध्ये एक छोटा पटकन पाणी शोषून घेणारा मायक्रोफायबर टॉवेल नेहमी सोबत ठेवा. ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी स्वतःला व्यवस्थित कोरडं करा, जेणेकरून तुम्ही आजारी पडणार नाही. त्यानंतर आहे एक्स्ट्रा ओढणी, स्कार्फ आणि कॅप. जी पावसासाठी कॅप असते ना, ती कॅप. तर हा पॉईंट खूप जास्त महत्त्वाचा आहे. ट्रॅव्हल करताना कधी कधी अचानक जोराचा पाऊस येतो आणि आपले कपडे पूर्णपणे भिजतात. अशा वेळी जर आपल्याकडे दुसरे कपडे नसतील, तर ओले कपडे सगळ्या अंगाला चिकटतात आणि आपल्याला ऑफिसमध्ये वावरताना खूप ऑकवर्ड किंवा कम्फर्टेबल वाटत नाही. सो अशा प्रसंगी तुमच्या बॅगेमध्ये असणारा हा जो एक्स्ट्रा स्कार्फ किंवा ओढणी आहे, ती तुम्हाला प्रोटेक्ट करते आणि तुम्हाला त्यामुळे थोडंसं सिक्युअर फील होऊ शकतं. आणि जर तुम्हाला शक्य असेल, ऑफिसमध्ये जर लॉकर असेल, तर तिथे एखादा एक्स्ट्रा जोड तुम्ही कपडे नेहमी ठेवा. त्याचसोबत बॅगेमध्ये एक हलकी ओढणी, स्कार्फ, जे मी तुम्हाला सांगितलं ते कॅरी करा. त्यानंतर कॅप, जी आपण पावसाळ्यामध्ये वेअर करतो, ती एक तुमच्याजवळ ठेवा. कारण का बऱ्याच वेळा काय होतं, कधी कधी खूप बारीक पाऊस असतो आणि अशा वेळी पूर्ण छत्री उघडत बसण्यापेक्षा एक टोपी घातली की काम सोपं होतं, जर जवळचा डिस्टन्स असेल तर. त्यानंतर आहे झिपलॉक बॅग. मोबाईल आणि गॅजेटसाठी ही बॅग तुमच्याकडे असायला हवी, कारण आपला जीव असतो मोबाईलमध्ये. अर्थातच पावसात मोबाईल भिजला की स्क्रीन जाते, स्पीकर खराब होतो. फोन वॉटरप्रूफ असला तरी रिस्क कशाला घ्यायची. म्हणून बाजारात मिळणाऱ्या साध्या ट्रान्सपरंट झिपलॉक बॅगमध्ये तुमचा फोन, पॉवर बँक आणि इयरफोन्स ठेवा. यामुळे पाऊस कितीही असला तरी कोणतेही गॅजेट्स खराब होणार नाहीत आणि तुम्ही टेन्शन फ्री प्रवास करू शकाल. त्यानंतर आहे छोटा हेअर ब्रश आणि हेअर बँड. आता पावसाच्या हवेत केसांचा फार कचरा होतो, हे तुमच्यासोबतही होत असेलच. केस भिजले की ते चिकट होतात आणि मग फुगतात. आणि मग लोकल किंवा बसचा प्रवास असेल तर विचारूच नका. म्हणून बॅगमध्ये एक छोटा हेअर ब्रश, काही क्लचर्स, हेअर बँड नेहमी ठेवा. म्हणजे काय होतं, ऑफिसला पोहोचल्यानंतर केस छान तुम्ही ड्राय करून तुम्ही बांधू शकता. कारण ओले केस तुम्ही जर जास्त वेळ ठेवले तर डोकेदुखीचा त्रास हा होणारच. त्यानंतर वॉटरप्रूफ लायनर, काजळ आणि परफ्यूम. पावसाळ्यात घरून निघताना आपण छान तयार होतो, पण ऑफिसला पोहोचेपर्यंत चेहरा पूर्ण बदललेला असतो. म्हणूनच या दिवसात हेवी मेकअप करण्याऐवजी फक्त वॉटरप्रूफ काजळ, लायनर आणि एक छोटी लिपस्टिक बॅगमध्ये ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बॅगमध्ये एक छोटा परफ्यूम नक्की ठेवा. कारण कधी कधी पावसात कपडे थोडे ओले राहतात आणि मग कपड्यांचा असं एक विचित्र ओलसर स्मेल यायला लागतं. तुम्हाला कळत असेल मी काय म्हणते. सो अशा वेळी हा परफ्यूम खूप उपयोगी येईल. ऑफिसला गेल्यावर हलका टचअप आणि परफ्यूम जर तुम्ही स्प्रे केला तर तुम्ही पुन्हा फ्रेश व्हाल. त्यानंतर सॅनिटायझर आणि ओले वाईप्स. आता हे कशाला, पावसाळ्यात सगळीकडे चिखल आणि घाणपाणी असतं. लोकलचे हँडल्स असोत किंवा बसच्या सीट, जंतूचा संसर्ग होण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यातच जर प्रवासात काही खायची इच्छा झाली आणि हात धुवायला पाणी मिळेलच असं नाही आहे, त्यामुळे एक चांगलं सॅनिटायझर आणि चेहऱ्याचा तेलकटपणा घालवण्यासाठी वेट वाईप्स नेहमी सोबत ठेवा. यामुळे इन्फेक्शनपासून तुमचा बचाव होईल. काही हेल्दी ड्रायफ्रूट्स आणि स्नॅक्स. पावसाळ्यात लोकल ट्रेन लेट होणं, ट्रॅफिक जॅम होणं हे खूप कॉमन आहे. कधी कधी आपण तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडतो. अशा वेळी प्रचंड भूक लागते. बाहेरचं उघडं अन्न खाऊन पोट खराब करून घेण्यापेक्षा तुमच्या बॅगमध्ये थोडे बदाम, काजू, मखाना किंवा एखादा प्रोटीन बार नक्की ठेवा. प्रवासात भूक लागली की हे तुम्हाला लगेच खाता येईल आणि इन्स्टंट एनर्जी मिळेल. त्यानंतर आहे प्लास्टिक पाऊच आणि प्लास्टिक बॅग्स.
आता ही खरं तर अत्यंत उपयोगी गोष्ट आहे. तर तुम्ही म्हणाल की प्लास्टिक बॅग्स कशाला? तर जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचता तेव्हा तुमची भिजलेली छत्री असेल किंवा काही बॅगमध्ये काही खाऊ भिजला असेल, चिकटपणा राहतो बॅगेमध्ये, काही वस्तू खराब झालेल्या असतात. सो त्या पटकन तुम्ही त्या बॅगमध्ये घेऊन फेकू शकता. आणि कधी-कधी प्रवासामध्ये बॅगेमध्ये खाण्याच्या वस्तू ज्या असतात त्यासुद्धा कॅरी करण्यासाठी या बॅगचा उपयोग होतो. त्याचसोबत प्रवास करताना एक साधी हलकी वॉटरप्रूफ सँडल नक्की ठेवा, जी तुम्ही लोकल आणि बसमध्ये वापरू शकता. कारण का पावसाळ्यामध्ये कधी तुमचे सँडल तुटेल सांगू नाही शकत. सो हे कॅरी करा. त्याचबरोबर आहे एक्स्ट्रा सुती सॉक्स, मोजे. आता मोजे का? तर खरं तर पावसाळ्यात प्रवास करताना मोस्टली कोण सॉक्स वापरत नाही, म्हणजे मोजे वापरतच नाही. पण जेव्हा आपण ओले पाय घेऊन ऑफिसमध्ये पोहोचतो, आता तिथे AC सुरू असतो, अशावेळी त्या ओलसरपणामुळे ना आपल्याला थंडी वाजण्याची शक्यता असते. सो अशावेळी काय करायचं, हे जे एक्स्ट्रा सॉक्स असतात ते आपल्याला थंडीपासून प्रोटेक्ट करतात. ते पायाला एक छान ऊब देतात. त्यामुळे बॅगमध्ये एखाद्या एक्स्ट्रा सॉक्सची जोड नक्की कॅरी करा. हे वजनाने खूप लाईटवेट असतात आणि बॅगेत आपण इझिली कॅरी करू शकतो. सो ह्या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या पावसाळ्यामध्ये तुमच्या बॅग्समध्ये असायलाच हव्यात. यासोबत असतील तर तुमचा प्रवासाचा अर्धा त्रास कमी होईल, चिडचिड अजिबात होणार नाही. सो या गोष्टी तुम्ही नक्की कॅरी करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.